इसके लिए क्या कार्रवाई है? ये तो जमानत लेके फिर कल वापस बाहर आ जाएंगे, फिर हमारे इसके लिए मराठीत सांगतो, याच्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातून आपण 2+ जे क्रिमिनल आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती 2पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशी एक यादी तयार केलेली आहे. आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत त्याची एक यादी बनवली आणि NDPS त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण म्हणजे माझ्या ऑफिसलाच ॲडिशनल SP ऑफिसला आता अधिकार असल्यामुळे आम्ही ते करतोय आणि ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आम्ही त्या सब डिव्हिजन वाईज जाऊन जसं अंबड आहे, जालना, भोकरदन आणि करतो असे आम्ही सुरू केलेले आहेत. जवळपास 1300 लोकांच्यावरती आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आतापर्यंत आणि अजून तो ड्राईव्ह चालू आहे. ह्या मर्डरच्या केसमध्ये एकूण किती वार आहेत आणि कुठे वार झालेत नेमके माहितीचे? म्हणजे किती वार आहेत? 7. साईसाहेब बेलुंगरे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच तालुका जालना पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर असताना अंबड चौकीवरती मारामारी केली. हा प्रकार कसं तुम्ही पाहताय? ह्या घटनेची मी चौकशी करतो. जोडूनच एक प्रश्न आहे. वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया सगळ्या माफियासोबत पोलिसांची अगदी मैत्रीपूर्ण रिलेशन आहे. संध्याकाळी पार्टीला अनेक पोलीस अशा लोकांसोबत असतात. तुम्ही तडीपारीच्या गोष्टी करताय. एकीकडे पोलिस त्याच्या ताटकरी बोलतात. अशा पोलिसांवर काय कारवाई करणार? असं जर निष्पन्न झालं तर 100% त्याच्यावरती जे काय प्रशासकीय कारवाई आहे PET करून त्याला निलंबित करण्यात येते. तर आपल्याकडे असं काय असेल एव्हिडन्स किंवा काय माहिती तर निश्चित आपण देऊ शकतो. त्या कालच्या अंबड चौफुलीच्या प्रकरणामध्ये तालुका जालना पोलीस स्टेशनला ते एक कर्मचारी गुन्हा दाखल करायला गेला होता. पण काही दाखल करून घेतलं नाही असं बी चर्चा आहे मार्केटमध्ये. दाखल झालंच नाही बहुतेक त्याच्यामध्ये काही, म्हणजे काही पोलिसाची तक्रार ऐकून घ्यायला तयार नाहीत का? याबाबत मी वैयक्तिक तर याला जोडूनच एक आहे. तालुका जालना पोलीस ठाण्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांना मारहाण केली. त्या प्रकरणात त्या लोकांची बाजू पोलिसांनी ऐकून नाही घेतली. आता हे प्रकरण न्यायालयात आहे. एकीकडे सर्वसामान्यांचं ऐकून घेतलं जात नाही, पोलिसांचं ऐकून घेतलं जात नाही. मग पोलीस करतात काय खाली? नाही, 100% पोलीस स्टेशन त्यासाठीच आहे की तक्रार जर आला तर तो पोलीस असो किंवा सामान्य व्यक्ती तो गुन्हा जर असेल तसं तर दाखल झालाच पाहिजे. आपण जे आता घटना सांगितली प्रायव्हेट व्यक्ती याची मला कल्पना नाही. त्यांच्या हिरीत चालू आहेत. त्यांची मागणी कोर्टाकडे की आम्हाला FIR करण्याचे आदेश द्यावे. कोर्ट देऊ शकतो किंवा नाही तो नंतरचा भाग आहे. पण लोकांना न्यायालयात जावं लागेल. सर, या ज्या 2